अस्वच्छता प्रत्येक व्यक्ती, समाज, देश व जगाचा नाश करते. अस्वच्छता हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. अस्वच्छतेमुळे प्रत्येक व्यक्तीची तब्येत बिघडते. प्रत्येक व्यक्तीचं जीवन कंगालमय बनते, नरकमय बनते. म्हणून स्वच्छता असली पाहिजे. प्रत्येक बाबीत, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे. घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, अंगणामध्ये स्वच्छता असली पाहिजे, परिसरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, राज्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे, देशामध्ये स्वच्छता असली पाहिजे, जगामध्ये स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छता नसेल तर सुंदर वातावरण राहत नाही, शुद्ध हवा राहत नाही, प्रसन्नता राहत नाही, आनंद राहत नाही, मौज राहत नाही, मजा राहत नाही, शिस्तता राहत नाही, चांगुलपणा राहत नाही. म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे. कोणतंही ठिकाण असो, कुठलंही ठिकाण असो, तिथं स्वच्छता असलीच पाहिजे. कारण स्वच्छतेशिवाय देश विकसित होत नाही, देश प्रगतशील होत नाही. या स्वच्छतेशिवाय यश मिळत नाही, प्रगती होत नाही, विकास होत नाही. कोणत्याही व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, जगाचा विकास होत नाही. अस्वच्छता असेल, घाणेरडेपणा असेल, दुर्गंधी असेल तर कोणताही देश सुधारत नाही, प्रगती होत नाही, त्याचा विकास होत नाही. कारण या अस्वच्छतेमुळे, या घाणेरडेपणामुळे अनेक आजार तयार होतात, अनेक डासाची निर्मिती होते, अनेक रोगजंतूची निर्मिती होते, अनेक जंतू तयार होतात आणि यामुळे अनेक रोग होतात, अनेक प्रकारचे रोग फैलावतात आणि हे रोग फैलल्यामुळे अनेक लोक आजारी पडतात, अनेक लोक आजारी पडतात आणि एकाचा आजार दुसऱ्याला होतो, दुसऱ्याचा आजार तिसऱ्याला होतो आणि यामुळे नगर, शहर, राज्य, देश, जग या रोगांनी, या आजारांनी, या डासांनी बेचिराख. म्हणून अस्वच्छता ही काही कामाची नाही, घाणेरडेपणा हा काही कामाचा नाही. म्हणून स्वच्छता असली पाहिजे. स्वच्छतेचं महत्त्व खूप आहे, खूप आहे, खूप आहे. म्हणून आपण आपला कचरा, आपली दुर्गंधी, आपला केरकचरा हा आपण कचरा कुंडीत टाकावा. ज्या गाड्या येतात कचरा कुंडीच्या, त्या गाडीत टाकावा. कुठेही कचरा रस्त्यावर वगैरे फेकू नये, कुठेही कचरा टाकून देऊ नये. रस्त्याच्या कडेला कचरा टाकू नये, त्या कुठेही कचरा टाकू नये. व्यवस्थितपणा ठेवा, पद्धतशीरपणा ठेवावा, शहाणपणा ठेवावा, समजदारपणा ठेवावा, चांगुलपणा ठेवावा. आपण शिकलेले आहोत, आपण ज्ञानी आहोत, म्हणून कुठेही कचरा टाकू नये, अस्ताव्यस्त वागू नये, कुठेही थुंकू नये, मटेरियल खाऊन या पुडी खाऊन कुठेही थुंकू नये. स्वच्छता ठेवली पाहिजे, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे. कुठेही कचरा टाकू नये. व्यवस्थितपणे आपण नियम पाळले पाहिजे, रूल पाळले पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, चांगुलपणा ठेवला पाहिजे, माणुसकी ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, चांगले विचार ठेवले पाहिजे. आणि जर आपण स्वच्छता ठेवली, घरात, अंगणात, परिसरात, राज्यात, शहरात, सगळीकडे जर स्वच्छता ठेवली तर देश सुंदर होईल, देश प्रगतशील होईल, देश विकसित होईल. रोग होणार नाहीत, आजार होणार नाहीत, डास होणार नाहीत, रोगजंतू फैलवणार नाहीत आणि कोणत्याच प्रकारचा आजार होणार नाही आणि सर्वजण निरोगी राहतील, चांगले राहतील, सुंदर राहतील. म्हणून अस्वच्छता असू नये, कुठेही अस्वच्छता असू नये. स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना पटलं पाहिजे, स्वच्छतेचं महत्त्व सर्वांना कळालं पाहिजे, सर्वांनी जाणलं पाहिजे. स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे सर्वांना कळालं पाहिजे. कारण एवढे जे डास आहेत, रात्रीच्या वेळेला चावतात, दिवसाही चावतात, पंखा लावला तरी चावतात, कूलर लावलं तरी चावतात आणि कोणतंही औषध लावलं तरी चावतात, या अगरबत्ती लावली तरी चावतात, या काहीही असो, कोणतीही मशीन लावली तरी हे डास चावायचे चावतातच. याचं कारण म्हणजे
एवढे डास होण्याचे कारण म्हणजे, एवढे मच्छर होण्याचं कारण म्हणजे कचरा, घाण, दुर्गंधी, अव्यवस्थितपणा, या कारणामुळे हे डास निर्माण होतात. त्या डासाची निर्मिती होते. म्हणून जर स्वच्छता असेल, सर्वत्र स्वच्छता असेल, सर्व ठिकाणी सर्वकडे स्वच्छता असेल तर असे डास होणार नाहीत, डासाची निर्मिती होणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही आणि आपण आजारी पडणार नाही. म्हणून स्वच्छता ठेवा, प्रत्येक ठिकाणी स्वच्छता ठेवा. कुठेही कचरा टाकू नका. ओला कचरा अलग करा, कोरडा कचरा अलग करा, अलग अलग कचरा करा. दोन्ही कचरे अलग अलग करा आणि जी गाडी येते त्यांना त्यांच्या गाडीत टाकून द्या. म्हणून व्यवस्थित राहा, पद्धतशीर राहा, स्वच्छता ठेवा. स्वच्छता पाळसाल, स्वच्छता ठेवसाल तर तुम्ही सुधारसाल, तुमचं जीवन सुधारेल, तुमचं नगर सुधारेल, तुमचं शहर सुधारेल, तुमचं राज्य सुधारेल आणि तुमचा देश पुढे जाईल. तुमच्या देशाची प्रगती होईल, विकास होईल. परंतु जर राज्यामध्ये, देशामध्ये कुठेही अस्वच्छता असेल, केरकचरा असेल, दुर्गंधी असेल, घाणेरडेपणा असेल तर देश सुधारत नाही, देशाची प्रगती होत नाही, देश विकसित होत नाही, देश प्रगतीत होतच नाही. सुंदर वातावरण राहत नाही आणि शहर सुंदर राहत नाही, राज्य सुंदर राहत नाही, नगर सुंदर राहत नाही, देश सुंदर राहत नाही, जग सुंदर राहत नाही. म्हणून कोणत्याही देशाने, त्या देशातील कोणत्याही नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी घेतली पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे. प्रत्येकाने स्वच्छता ठेवली पाहिजे. जगातील प्रत्येक व्यक्तींनी स्वच्छता ठेवली पाहिजे, निर्मळ वागलं पाहिजे, छान वागलं पाहिजे, सुंदर वागलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, नीटनेटकं व्यवस्थित पद्धतशीरपणे राहिलं पाहिजे. स्वच्छता असेल तर कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, पाणी दूषित होणार नाही, डास होणार नाही, आरोग्य बिघडणार नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग होणार नाही. म्हणून स्वच्छता ठेवा, स्वच्छतेचं महत्त्व ओळखाच जाणार. म्हणून स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. स्वच्छता ठेवसाल तरच आपला देश सुधारेल, प्रगतशील होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.